नमस्कार, मी प्रशांत कदम. लोकसभेची निवडणूक संपून खरं तर आता जवळपास 1.5 वर्ष होत आलेलं आहे. पण निवडणुकीची आणि निकालाची चर्चा आणि त्याच्याबद्दलचे प्रश्न, त्याच्याबद्दलच्या लोकांच्या शंका काही संपायला तयार नाहीयेत. राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दलचे सगळे प्रश्न पुन्हा चर्चेमध्ये आलेले आहेत. आणि म्हणूनच आज आपण थोडीशी अशी चर्चा करणार आहोत जी तुम्हाला या सगळ्याबद्दल म्हणजे निवडणुकीची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया नेमकी काय आहे, मतदार यादी बनण्याचे टप्पे नेमके काय आहेत, खरंच त्याच्यामध्ये असे घोळ करण्याला काही संधी असू शकते का, हे सगळे मुद्दे जे आहेत ते नीटपणे समजून घेणार आहोत. खरं तर जेव्हापासून या सगळ्या निकालांची चर्चा सुरू झालेली आहे त्याच्याबद्दल ओपिनियन्स बरेच दिले जात आहेत. काँग्रेस काय म्हणतंय, भाजप काय म्हणतंय, याच्याकडे तुमचं बरंचसं लक्ष असेल. पण मुळामध्ये फॅक्च्युअल स्थिती काय आहे, निवडणूक जी आहे ती पार पडताना नेमक्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत, मतदार यादी बनण्याची प्रक्रिया असेल किंवा प्रत्यक्ष मतदान होतानाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामधल्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या नीटपणे समजून घेतल्या तर तुम्हाला तुमचं ओपिनियन जे आहे ते नीट बनवायला मदत होईल. आधीच जजमेंट करण्यापेक्षा तुम्हाला हे सगळं नीट समजावं यासाठी आपण आज खास गेस्ट माझ्यासोबत मी घेऊन आलेलो आहे. ते आहेत पवन दहाट. पवन हे पत्रकार पण म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. द हिंदू आणि हफिंग्टन पोस्ट यासारख्या अतिशय प्रतिष्ठित दैनिकांसाठी त्यांनी सेंट्रल इंडिया करस्पॉन्डंट म्हणून काम केलेलं आहे आणि इलेक्शनशी सुद्धा ते खूप जवळून निगडीत राहिलेले आहेत. कारण अनेक नेत्यांचं इलेक्शन मॅनेजमेंट आणि विशेषतः ईव्हीएम मशीनच्या बद्दलचे जे सगळे प्रश्न आहेत त्याच्याबद्दलचं मॅनेजमेंट जे आहे ते त्यांनी खूप जवळून पाहिलेलं आहे. प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे आणि सध्या ते प्रॅक्टिसिंग लॉयर पण आहेत. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करतात. त्यामुळं पत्रकार, वकील आणि थेट निवडणुकीच्या कामाशी संबंध असं कॉम्बिनेशन असल्यामुळं मला असं वाटलं की या विषयावरती व्यवस्थित समजून सांगण्यासाठी आपल्याला पवन यांच्यासारखा दुसरा कोणी व्यक्ती नसेल. पवनजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. खरं तर मी जसं इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं की आता निवडणुकीचे निकाल लागून सुद्धा 1.5 वर्ष होत आलेलं आहे, पण तरी सुद्धा आपली चर्चा निकालाची काही संपत नाहीये. मला पहिल्यांदा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की एकतर सुरुवातीला जेव्हा निवडणूक निकालाबद्दलचे प्रश्न निर्माण व्हायचे, शंका घेतल्या जायच्या, तेव्हा ईव्हीएम बद्दल लोकांमध्ये खूप प्रश्न असायचे. आता फोकस जो आहे तो मतदार याद्यांच्या वरती आलेला आहे. तर मतदार यादी बनण्याची प्रक्रिया जी आहे ती नेमकी काय आहे आणि कुठल्या टप्प्यावरती त्याच्यामध्ये घोळ होऊ शकतात? राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेबद्दल तुमचं मत? मतदार यादी बनण्याची प्रक्रिया याचे ऍक्च्युअली 4-5 वेगवेगळे प्रकार असतात. त्यामधलं एक बिहारमध्ये सुरू आहे. एक असतं इंटेन्सिव्ह रिव्हिजन, जे 1992 मध्ये पहिल्यांदा 1952 मध्ये पहिल्यांदा भारताची इलेक्शन लोकसभेचे लागले त्याच्या आधी बनले. इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे जी यादी आहे किंवा यादीच पूर्णपणे आता जी एक्झिस्टिंग यादी आहे ती स्क्रॅपमध्ये टाकल्या जाते. नवीन बीएलओज प्रत्येक घरोघरी जातात, फॉर्म देतात आणि नवीन यादी तयार होते. याला म्हणतात इंटेन्सिव्ह रिव्हिजन. त्यानंतर असतं समरी रिव्हिजन. समरी रिव्हिजन मध्ये जे युजली प्रत्येक निवडणुकीच्या आधी होतं, 6 महिन्याआधी किंवा 4 महिन्याआधी इलेक्शन कमिशनची एक्झिस्टिंग यादी असते, अस्तित्वात असलेली यादी, ती यादी घेऊन त्यामध्ये करेक्शन्स होतात, त्यामध्ये मतदार ऍड केले जातात, त्यामध्ये डिलीट केले जातात. त्याला म्हणतात समरी रिव्हिजन. याच्या व्यतिरिक्त स्पेशल समरी रिव्हिजन आजकाल मोस्ट ऑफ द टाइम इलेक्शन कमिशन घेतं. 4 महिन्याआधी ती यादी पण ठेवली जाते आणि नवीन मतदार पण ऍड केले जातात. बिहारमध्ये यांनी काहीतरी वेगळंच केलेलं आहे, तिथे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन केलेलं आहे. इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये पूर्ण मतदार यादी स्क्रॅप केली जाते. यांनी मतदार यादी स्क्रॅप केली नाही. त्यांनी याच्या आधी 2003 मध्ये जे इंटेन्सिव्ह रिव्हिजन झालं होतं ती यादी ठेवली आणि त्या यादीच्या भरोशे त्यांनी हे इंटेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलेलं आहे. असे 3-4 प्रकार असतात मतदार यादी अपडेट करण्याचे. बरं, पण आता एक प्रश्न अनेक लोकांना हा पडलेला आहे की ज्यावेळी आता मतदार यादीबद्दलचे प्रश्न निर्माण केले जात आहेत तर निवडणूक आयोगाचं म्हणणं असं असतं की आम्ही प्रत्येक टप्प्यावरती राजकीय पक्षांना याच्यामध्ये सहभागी करून घेतो, राजकीय पक्षांना त्या याद्या किंवा त्याच्यामध्ये बदल सुचवण्याची संधी असते. मग तसं असताना त्यावेळी ते पक्ष जागरूक नाहीयेत आणि मग नंतर अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले जातात
याच्यामध्ये किती तथ्य आहे, आणि खरोखर निवडणुकीच्या आधी मतदार यादी तपासण्याचे हे अधिकार राजकीय पक्षांना किती प्रभावीपणे उपलब्ध आहेत? निवडणूक आयोगाने ऍक्च्युली, हे बघा, ही जी सिस्टम आहे ना प्रशांतजी, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये, आता निवडणूक आयोग इतकं सगळं क्लेम करतो, पण महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाचा फक्त एकच फुल टाइम कर्मचारी आहे, तो म्हणजे सीईओ महाराष्ट्र. बाकी जी सर्व मशिनरी निवडणूक आयोग वापरतो ही सगळी ऑन डेप्युटेशन टू द इलेक्शन कमिशन असते. आता तुमचा एक इथे फुल टाइम एम्प्लॉई आहे आणि तुम्ही म्हणता की आम्ही प्रत्येक स्टेपला पॉलिटिकल पार्टींना मदत करतो, हे करतो. ऍब्सोल्युटली, हे सगळं गाईडलाईन्स मध्ये दिलेलं आहे. पण कुणाला दिलं जातं? मतदार यादी त्या जिल्ह्याची, त्या तिथल्या पॉलिटिकल पक्ष जो राज्य मान्यता प्राप्त किंवा राष्ट्रीय मान्यता प्राप्त आहे त्याच्या जिल्हाध्यक्षाला दिली जाते. ही पॉलिटिकल ही वोटर लिस्ट जी असते ही काही मुंबई किंवा अजून दिल्लीमध्ये जे हेड ऑफिस असतात कॅपिटलमध्ये तिथे ते पाठवत नाही. जिल्हाध्यक्षाला तिथल्या, जसं नागपूर आहे, नागपूरच्या विकास ठाकरे यांना पाठवली जाते. वर्ध्याचा जर दुसरा कोणी काँग्रेसचा असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा असेल किंवा बसपचा असेल त्याला पाठवली जाते. सो निवडणूक, आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये एक कायदा आहे, रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोरल रोल्स 1961 की 61 असा आहे तो. त्याच्यामध्ये हे सगळे प्रोव्हिजन दिलेले आहे, पण त्याच्यामधले लूफहोल्स इलेक्शन कमिशन पूर्णपणे एक्सप्लॉइट करतो. जसं मी सांगितलं, एकच फुल टाइम कर्मचारी आहे, बाकी सगळे डेप्युटेशनवर आहे. कलेक्टर हा डिस्ट्रिक्ट स्थानिक लेवलला, म्हणजे स्थानिक जिल्हाध्यक्षांना जरी ही यादी दिली जात असेल तर मग त्यांच्या लक्षामध्ये ते दोष आल्यानंतर त्यांना ते परत वरती हायलाइट करण्याची संधी तर असेल, ते का होत नाही मग? ते बघा, निवडणूक जसं मी सांगितलं तुम्हाला, स्पेशल समरी रिव्हिजन जवळ आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीचं आपण घेऊया, 1 जूनला सुरू झालेलं आहे. त्यानंतर थोडं काही डिले झालं, 1 ऑगस्टला काहीतरी यादी आली. निवडणूक होती 1 ऑगस्टला. 1 ऑगस्टला यादी आली. आणि तुम्हाला सांगतो, फायनल यादी जी असते विधानसभेची ती येते 14 दिवसा अगोदर. म्हणजे आपल्याकडे 4 नोव्हेंबर ही लास्ट डेट ऑफ फायलिंग नॉमिनेशन होत, त्यावेळीपर्यंत ती फायनल यादी येते. आता 14 दिवसात तुम्ही म्हणजे त्या उमेदवाराने मतदार यादी चाळायची, कॅम्पेन करायचं, आपल्याला तिकीट मिळतंय हे बघायचं. मोस्ट ऑफ द टाइम तर तसंच होतं. आमच्या काँग्रेसमध्ये तर फेमस आहे, आम्हाला वेळेवर तिकीट दिलं जातं. 3 वाजता नॉमिनेशन असतं, 1 वाजता आम्ही तिकीट डिक्लेअर करतो खूपशा ठिकाणी. अशा वेळी त्या 14 दिवसात कॅम्पेन करायचं, मॅनेजमेंट करायचं, इलेक्शन सोबत कमिशन सोबतचं कम्युनिकेशन करायचं की मतदार यादी. ठीक आहे, तुम्ही 14 दिवस वेगळे ठेवा, पण 1 ऑगस्टला आपल्याकडे ड्राफ्ट रोल आला समरी रिव्हिजनचा. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये निवडणूक, 4 महिन्यामध्ये या पूर्ण. आणि या याद्या फिजिकली दिल्या जातात. ज्या याद्या ते म्हणतात की तुम्ही आम्ही तुम्हाला सॉफ्ट कॉपी देतो, त्या सॉफ्ट कॉपीमध्ये फोटो नसतात. इलेक्शन कमिशन जी सॉफ्ट कॉपी देतो त्याच्यामध्ये एका पानावर 45 मतदार असतात, फोटोज नसतात. आणि जी हार्ड कॉपी मिळते ती मिळते उमेदवाराला. समजा आपल्याकडे 4 नोव्हेंबरला निवडणूक झाली, त्यांना 5-6 तारखेला याद्या मिळालेल्या. 5-6 ऑक्टोबर की 5-6 नोव्हेंबर म्हणतोय मी. बरं. त्या उमेदवाराला जी फायनल यादी आहे ती 5-6 नोव्हेंबरला मिळालेली आणि 20 तारखेला निवडणूक होती. बापरे, म्हणजे त्या याद्यांमध्ये लक्ष घालायला सुद्धा त्यावेळी वेळ नसेल, आणि कदाचित त्याच शेवटच्या टप्प्यामध्ये जास्त असे बदल जे आहेत ते केले जाण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे. कदाचित मला असं वाटतं की निवडणूक आयोगाच्या बाजूनं कदाचित असं सांगायचा प्रयत्न असेल त्याच्यामध्ये की शेवटच्या टप्प्यापर्यंत या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, आणि म्हणून ज्याला जोपर्यंत संधी देता येईल तोपर्यंत आम्ही संधी देतोय, पण दुसरीकडे चेक करण्यासाठी वेळ मात्र त्यावेळी कमी उपलब्ध होतोय. त्याच्यामुळं ही एक प्रचंड मोठी पोकळी जी आहे ती त्याच्यामध्ये ठेवल्याचं दिसतंय की शेवटच्या क्षणापर्यंत हे अपडेशन होणं. ऍक्च्युली याच्यामध्ये पॉलिटिकल पक्षांना पण थोडा ब्लेम जातो, कारण तुम्ही जर 14 दिवसाआधी नॉमिनेशनच्या लास्ट दिवशी तुम्ही जर कॅन्डिडेट घोषित करत आहात, त्याच्याकडे वेळच नसतो. ऍक्च्युली याच्यामध्ये बीजेपी एक पाऊल पुढे असते. छत्तीसगडची निवडणूक त्यांनी अशीच जिंकली होती. 4 महिन्याआधी त्यांनी कॅन्डिडेट डिक्लेअर केले आणि त्यांना कामाला लावलं. काँग्रेसनी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनी यापासून, म्हणजे नॉन बीजेपी पक्षांनी यामध्ये धडा घ्यायला हवा. एक तर तुमचं ग्राउंडवर स्ट्रक्चर नसतं, तुम्हाला BLA लागतो, बूथ लेवल एजंट लागतो, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक बूथवर पोलिंग एजंट लागतो, काउंटिंग एजंटचं तर मी बोलतच नाहीये. हे स्ट्रक्चर आता त्या 14 दिवसामध्ये तुम्ही जर 14 दिवसाआधी कॅन्डिडेटला तिकीट देता तर 14 दिवसामध्ये कमीत कमी 300-350 बूथ असतात. तो पोलिंग एजंट, तो सुरुवातच पोलिंग एजंट पासून करतो, त्याचं टार्गेटच मतदानाचा दिवस असतो. वोटर मॅपिंग ह्या सगळ्या गोष्टी तर करायला वेळच नसतो. पोलिंग BLA हा विषयच संपलेला असतो. पॉलिटिकल पक्षांना पण याच्या म्हणजे पूर्णपणे, ऑफकोर्स इलेक्शन कमिशनकडनं प्रचंड चुका झालेल्या आहे, इलेक्शन कमिशनला खूपशा गोष्टीचं उत्तर द्यायला लागणार आहे, पण पॉलिटिकल पक्षांना पण याच्यामध्ये, स्पेशली नॉन बीजेपी पक्षांना, ज्यांच्याकडे स्ट्रक्चर नाही आहे ग्राउंड लेवलचं, त्यांना पण याच्यामध्ये उतरून
त्यांना मंथन करायला लागेल आहे, त्यांना स्वतःला काही प्रश्न विचारायला लागतात. बरं. राहुल गांधींची जी पत्रकार परिषद झाली त्याच्याबद्दलचं तुमचं पहिलं मत काय आहे? आणि खरोखर एका लोकसभेतल्या एका विधानसभा मतदारसंघामध्ये हा अशा पद्धतीचा पॅटर्न बघायला मिळतोय म्हणून सगळ्याच निवडणूक यंत्रणेवरती अशा पद्धतीचे संशय, शंका घेणं योग्य आहे का? किंवा तो एक पॅटर्न सहजगत्या सगळीकडे लागू केला जाऊ शकतो असं पण तुम्हाला वाटतंय का? लागू झालेलं आहे. राहुल बरं. गांधींनी प्रचंड अभ्यास करून वर्षभरामध्ये आता मी कर्नाटकमध्ये वॉर रूममध्ये लीगल हेड होतो विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी, आणि ही गोष्ट ही आताच लोकसभेच्या वेळी नाही, त्याच्या आधी पण झालेली आहे. कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या 6 महिन्याआधी एक चिलुमे नावाची एक एजन्सी आली, एक न्यूज मिनिट नावाची तिथे न्यूज पोर्टलला त्यांनी ती स्टोरी उघडकीस आणली होती. हो हो एक हो. चिलुमे नावाची एक संस्था होती बँगलोरमध्ये, आणि बरोबर. त्या संस्थेने बीएलओ बूथ लेवल ऑफिसर्स जे असतात याचे फेक आयडी कार्ड वाटले होते, आणि हे फेक बीएलओज घरोघरी गेले, आणि यांनी बँगलोर आणि बँगलोरच्या आसपासच्या ज्या 36 कॉन्स्टिट्युन्सी आणि अजून आसपासच्या कॉन्स्टिट्युन्सी याच्यामध्ये स्पेशली मुस्लिम मतदार, दलित मतदार आणि ख्रिश्चन मतदार यांचं आयडेंटिफिकेशन केलेलं आहे. आता हे सगळं चिलुमेने केलेलं. याच्या काही दिवसातच भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाला एक यादी सबमिट केली. आता या यादीत आणि चिलुमेने सबमिट केलेल्या यादीमध्ये काही जुळलेलं आहे किंवा काही कनेक्शन आहे हे आम्ही प्रूव्ह करू शकलेलं नाहीये. पण भारतीय जनता पार्टीने जी यादी सबमिट केली त्याच्या भरोश्यावर इलेक्शन कमिशनने एक कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स मध्ये आणि रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोरल रूल्स मध्ये एक ERO जो इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर असतो त्याला एक सुमोठं पॉवर दिलेला आहे, सेक्शन 18, 19, 21. तर त्या सगळ्या मतदारांना एक जवळपास त्यावेळी जेवढं माझ्या ऐकण्यात आलं 25-26 लाख मतदार होते, सगळ्यांना मतदार यादीतनं काढण्यात आलं. त्यानंतर मोठ्या प्रमाणात हायकोर्टमध्ये पिटिशन्स झालेत. शिवाजीनगरचे जे आता सध्याचे आमदार आहेत, त्यांचं नाव विसरलं, इम्रान की अक्रम असं काही, इम्रान की इर्शाद असं काहीतरी नाव आहे, त्यांनी स्वतः ते त्यांची मुस्लिम बहुल कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त झालेलं होतं. तर पिटिशन झाले, काही प्रमाणात नावं टाकण्यात आली, पण कर्नाटक निवडणुकीच्या आधी सुद्धा हा मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे. आणि मी स्वतः तिथे वॉर रूम मध्ये लीगल हेड होतो. माझं स्वतःचं अनालिसिस होतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 160 पेक्षा जागा कमी मिळायला नको होत्या, 135 वर थांबली काँग्रेस. आणि ज्या पद्धतीचं तिथे ऍटमॉस्फिअर होतं, भारतीय जनता पार्टीला 15-20 जागाही नव्हत्या मिळायला पाहिजे. म्हणजे 20% सरकार आणि करप्ट सरकार खूप प्रचंड होतं, त्यांना 65 सीटा मिळालेल्या आहेत. तर हे काही आताच त्या नाही, बातमीमध्ये हे असा पण 2021 उल्लेख होता की म्हणजे त्या वोटर लिस्टचा जो ऍक्सेस आहे डिजिटली सगळ्या तो मॅनिप्युलेट करण्याचा, तो एक प्रकारे बीजेपी लीडरकडे होता म्हणून. नाही, याबद्दल मला तरी माहिती नाही. ओके, बरं. पण मग किती धक्कादायक गोष्ट आहे ही की अशा पद्धतीनं एखादी त्रयस्थ यंत्रणा वापरून तुम्ही थेट निवडणूक आयोगाच्या कामामध्ये हस्तक्षेप करत आहे. याच्यामध्ये बघा तुम्ही निवडणूक आयोगाचं ओव्हरऑल आपण आता बघतोय, आणि बिहारमध्ये ज्या लोकांची नावं डिलीट केले आणि सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट दिलं, ते कुठल्याही प्रकारे बाध्य नाहीत हे सांगायला की आम्ही का डिलीट केलेलं आहे. हे आताच नाहीये. तुम्ही तामिळनाडूचे इलेक्शन बघितले मागच्या वेळी, तर त्यावेळी हायकोर्टाने इलेक्शन कमिशनला डायरेक्ट त्यांना सांगितलं होतं तुम्हाला कल्पेबल होमिसाइडसाठी बुक करायचं का. तुम्ही भर कोरोनामध्ये त्यांनी निवडणुका घेतलेल्या बेंगॉलमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये. वेस्ट बेंगॉलमध्ये तर पूर्णपणे निवडणूक आयोगाचं हे बघा, निवडणूक आयोग मी परत तुम्हाला सांगितलं एकच कर्मचारी एका राज्यात फुल टाइम असतो, बाकी सर्व यंत्रणा ही लोकल यंत्रणा असते. आणि एका विशिष्ट विचार प्रणालीने मागच्या 10 वर्षात, मागच्या 15 वर्षात या सगळ्या यंत्रणा पोखरल्या गेलेल्या आहेत. ज्युडिशरी पासून इलेक्शन कमिशन असो, ईडीचं तुम्ही बघताच आहे. आणि ही जी आतमध्ये असलेली माणसं आहे या मशिनरीमध्ये, ही सायलेंटली हे सगळं काम करतात, आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसतोय. म्हणजे आता कर्नाटकचं मी तुम्हाला सांगितलं की कर्नाटक निवडणूक 2023 ला झाली, 2022च्या डिसेंबरमध्ये ह्या सगळ्या इरेग्युलरिटीज आमच्या लक्षात आलेल्या आहे. महाराष्ट्र निवडणुकीच्या आधी हिंगणा नावाची कॉन्स्टिट्युएन्सी आहे, समीर मेघे तिथे आमदार आहेत, आता व्हायच्या आधी आमदार होते. हिंगण्यामध्ये तर 2000 म्हणजे त्यावेळी बीजेपी मध्ये असलेले जे विजय घोडमारे होते त्यांनी 2014 मध्ये इलेक्शन पिटिशन केलेलं आहे, 19 मध्ये केलेलं आहे. म्हणजे त्यांचा असा आरोप आहे, आता यात किती तथ्य आहे माहिती नाही, की समीर मेघेंच्या कॉलेजचे वर्धेला जे कॉलेजमधले कर्मचारी आहेत किंवा त्यांचे लोक आहेत त्यांची नावं हिंगणा मतदारसंघात टाकण्यात आलेली आहे, असा आरोप केलेला आहे. विधानसभेच्या आधी एक स्वतः पिटिशन मध्ये मी होतो त्या वकील, 19,800 डुप्लिकेट मतदार निघाले. आमच्या हायकोर्टाने ऑर्डर दिलं की नवीन फ्रेश लिस्ट द्या तुम्ही, पण ते पिटिशन आम्ही 1.5 महिन्या आधी केलं होतं. आणि डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर जो की कलेक्टरच असतो, त्यांनी सांगितलं की आम्ही हो मायलॉर्ड आम्ही फ्रेश लिस्ट देतोय. 14 तारखेला त्यांनी त्यांना यादी काढायलाच लागते 14 तारखेला.
ती फ्रेश लिस्ट म्हणून त्यांनी कंप्लायन्स करून टाकलं. आता 14 दिवसात आम्ही यादी चेक करत बसायचं, 19,000 नावं गहाळ झाले नाही झाले, की आम्ही निवडणूक लढायची. उमेदवार प्रचारामध्ये व्यस्त असतो, बाकीची यंत्रणा असते. हिंगण्यामध्ये 475 बहुतेक बूथ आहे. आता 475 बूथवर यादी चाळणं, त्यातलं सगळं 14 दिवसात करणं हे अशक्य असतं. तर हे जे काही इलेक्शन कमिशन म्हणतंय ना की आम्ही खूप ट्रान्सपरंटली वगैरे करतोय, यात काही तथ्य नाहीये. राहुल गांधींनी आणि राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्सच्या आधी वर्षभर अभ्यास झालेला आहे. असंच त्यांनी ते मांडलेलं नाहीये. त्यांनी प्रत्येक गोष्टीचं प्रूफ तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. एका घरात 8-8 लोक, 10-10 सॉरी 80-80 लोक, 200 आलेले आहेत. आणि हे प्रत्येक मतदारसंघात तुम्हाला सापडेल. एकही मतदारसंघ यातनं सुटलेला नाहीये. बरोबर. सातत्यानं म्हणजे बातम्यांमध्ये किंवा या सगळ्या आरोपानंतर एका गोष्टीचा उल्लेख होतो की म्हणजे डिजिटली सर्च होऊ शकेल अशा पद्धतीची एक इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट जी आहे ती निवडणूक आयोगानं आम्हाला द्यावी अशी मागणी राजकीय पक्ष करत आहे. तर हा काय प्रकार आहे म्हणजे की निवडणूक आयोग ती यादी द्यायला एवढं आढेवेढे का घेतोय आणि कधीपासून नेमका हा बदल झाला? कारण म्हणजे आपण जे बघत होतो की मध्य प्रदेशच्या 2018च्या निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे तेव्हा कमलनाथांनी काहीतरी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका केली होती, तर त्याच्यानंतर बराचसा बदल जो आहे तो झाला आणि मग आयोगानं या सगळ्या याद्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं देणं जवळपास तिथून बंदच केलं. तर हे असं का निवडणूक आयोगाकडनं होते आणि तुम्हाला प्रत्यक्ष ग्राउंडवरती काम करताना ही यादी मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो? हे बघा, हे मतदार यादीतले घोळ मी नाव नाही घेणार. एक पक्ष आहे त्याचं पन्ना प्रमुख नावाचं एक त्यांचं एक स्ट्रक्चर आहे. त्या पन्ना प्रमुख मध्ये एका पानावर 30 नावं असतात. आता तो पक्ष जो आहे, आम्हाला सुरुवातीला असं वाटायचं की पॉझिटिव्हली ते करतात की हे 30 लोकांना ते रीच आउट करतील, अप्रोच करतील. पण आता एवढ्या कर्नाटक निवडणुकीत असो, राजस्थान निवडणुकीत असो, लोकसभेत असो, महाराष्ट्र विधानसभेत माझा पर्सनल अनुभव दिसतोय की त्या पक्षाचं ते पन्ना प्रमुख नावाचं जे प्रकरण होतं ना, हे ह्या सगळ्या मतदार यादीतल्या घोळाचं उगमस्थान होतं. त्यांनी काही पॉझिटिव्हली आपले मतदार हे नाही केले. त्यांनी आयडेंटिफाय करून, एक तुम्हाला माहिती असतं मतदार आयडेंटिफाय करणं खूप सोपं असतं. कुठला वोटर मॅपिंग नावाचा एक प्रकार असतो जो मी विकास ठाकरे, विजय वडेट्टीवार आणि विश्वजित कदम यांच्या मतदारसंघात केलेला आहे. 4 महिने आधी जर तुम्ही मतदार यादी घेऊन तुम्हाला माहिती असतं हे घर कोणाचं, ते इझिली केलं जातं. हे पन्ना प्रमुख नावाचं जे प्रकरण होतं आणि यामध्ये आयडेंटिफाय करण्यात आलं हे काँग्रेसचं घर, हे याचं घर, हे त्याचं घर. आणि बरोबर नुसतं एवढंच नाही, सगळ्यात पहिले आम्हाला जे लक्षात आलं 2019च्या निवडणुकीमध्ये आणि कर्नाटकच्या आधी पण काही निवडणुकीमध्ये, की जर एक त्या पर्टिक्युलर पक्षाच्या विरुद्ध मतदान करणारं घर असेल तर सुरुवातीला काय करायचे, 5 लोक त्या घरात असतील मतदान करणारे, त्यातल्या 3 लोकांचं मतदान दुसऱ्या दूरच्या बूथवर ठेवून द्यायचं. रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोरल रूल्स काय म्हणतो, एका मतदाराचं मतदान एरियल डिस्टन्स 2 किलोमीटरच्या आतमध्ये असावं त्याला, किंवा 2 किलोमीटरपेक्षा जास्त त्याला पायी चालायला नको. 5-5, 10-10 किलोमीटर दूर असलं, माझं स्वतःच सांगतो, माझ्या घराच्या बाजूला बूथ आहे शाळा आणि मला 3.5 किलोमीटर जायला लागतं. माझ्या आईबाबांचे मतदान माझ्या घराच्या बाजूला असलेल्या बूथवर नाहीये. हे सुरुवात, हे खूप मोठं षडयंत्र आहे आणि हे त्यांनी त्यावेळेपासून सुरू केलेलं आहे. हे पन्ना प्रमुख नावाचं प्रकरण यांनी जे सुरू केलं ना, मला वाटतं 2009च्या नंतर सुरू केलेलं आहे, तेव्हापासूनच यांनी हे सगळे कारनामे सुरू केलेले आहे. पण निवडणूक आयोगाला ही डिजिटली यादी म्हणजे जी सहजपणे लोकांना सर्च करता येईल अशी का देत नाही निवडणूक आयोग? काय प्रॉब्लेम? हा प्रश्न तुम्ही चुकीच्या माणसाला विचारताय. निवडणूक आयोगाला म्हणजे कळायलाच मार्ग नाहीये. निवडणूक आयोगाचं तुम्हाला सांगतो, एक ओव्हरऑल जे त्यांचं डिमॅन्युअर किंवा जे मॉडस ऑपरेंडी आहे, वे ऑफ ऑपरेटिंग, प्रचंड सस्पिशियस आहे. माझ्या स्वतःच्या केसमध्ये तुम्हाला सांगतो, हिंगण्याचंच परत एक एक्झाम्पल घेऊया. एक शिक्षण संस्था आहे हिंगण्यामध्ये. ती शिक्षण संस्था समीर मेघेंची आहे, जे सध्याचे बीजेपीचे आमदार, याच्या आधीच्या टर्ममध्ये आमदार होते. त्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्यांचे वडील दत्ता मेघे आहेत. आम्ही आधी डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरला, त्यानंतर EROला आम्ही पिटिशन केलं की ही इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स मध्ये दिलेलं आहे की कुठल्याही पॉलिटिकली कनेक्टेड माणसाच्या निगडीत जागेवर तुम्ही बूथ लावू शकत नाही. इथे 7 बूथ एका शाळेत आहे आणि त्या शाळेचे त्या जे संस्था जी शाळा चालवते त्याचे अध्यक्ष दत्ता मेघे आहे आणि मला वाटतं सेक्रेटरी कोषाध्यक्ष समीर मेघे. बरं, ही माहिती आम्हाला तिथला जो ERO होता, SDM डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन, त्यांनीच दिलेली, रिटर्न मध्ये माहिती दिलेली. त्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, पण हायकोर्टात गेलो,
प्रॉब्लेम एवढा होता की आमच्याकडे वेळ नव्हता, निवडणूक डिक्लेअर होणार होती. त्यानंतर हायकोर्टाने काही कारणामुळे ते डिसमिस केलं. आम्ही इमिजिएटली त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही परत एकदा त्याच ऑफिसरला परत घेऊन जा, नसेल त्यांनी ऍक्सेप्ट केलं तर आमच्याकडे या. पण याच्यामध्ये इलेक्शन कमिशनने त्यावेळी हायकोर्टात माझ्यासमोर सिनियर काउन्सिल उभा केला होता. हायकोर्टला त्यांचा सगळ्यात सिनियर जो सरकारी वकील असतो तो त्यांनी इथे उभा केला की नाही हे 7 बूथ आम्हाला तिथेच पाहिजे. म्हणजे इलेक्शन कमिशन स्वतःचे गाईडलाईन फॉलो करायला तयार नाही, हे आम्हाला तिथे दिसलं. इलेक्शन कमिशनचे स्वतःच्याच गाईडलाईन म्हणतात आणि इथे निवडून आलेला, म्हणजे मागच्या वेळी निवडून आलेला आणि ज्यावेळी आम्ही पिटिशन केलं त्यावेळी त्या आमदाराला तिकीट डिक्लेअर झालेलं होतं. म्हणजे त्याच्या संस्थेमध्ये ते तर पुढे आता ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन चालू आहे, पुढे ते एखाद्या आमदाराच्या घरीच मूत द्यायचे. आणि प्रचंड प्रचंड स्वतःच्या इलेक्शन कमिशनने स्वतःच्या ओव्हरऑल इमेजवर, मॉडस ऑपरंडीवर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. हे काही असंच कुठून आलेलं नाही. राहुल गांधींनी जे काही मुद्दे मांडले, प्रचंड अभ्यास करून वर्षभराचा तर रिसर्च झालेला आहे. खूप मोठी टीम त्याच्यामध्ये होती. आणि तुम्ही आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये दिसेल 29,000 नवीन मतदार ऍडिशन झालेले आहेत आणि त्यांचं BLO व्हेरिफिकेशन झालेलं अशी न्यूज लॉन्ड्रीची बातमी आहे. त्याच्याच साईडला हा हिंगणा मतदारसंघ आहे. मी आता त्याच्याकडेच येणार होतो की राहुल गांधींनी जो मुद्दा उपस्थित केलाय तो लोकसभा निवडणुकीच्या वेळेचा कर्नाटकच्या बेंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातला आहे आणि तो महादेवपुरा नावाच्या विधानसभा मतदारसंघातला त्यांनी सगळा तो घोळ सांगितला. आता महाराष्ट्राच्या निकालाबद्दलचे तर प्रश्न लोकांच्या मनामध्ये अनेक आहेत, ज्याचा राहुल गांधींनी पण उल्लेख केला की आमच्या इतक्या शंका होत्या निवडणूक यंत्रणेबद्दल, त्या सगळ्यावरती शिक्कामोर्तब महाराष्ट्राच्या निकालाने केलं. महाराष्ट्राच्या निकालाबद्दल म्हणजे मी ते इंट्रोडक्शन मध्ये सांगायचं विसरलो की 21 पिटिशन्स तुम्ही दाखल केलेले आहेत आणि ज्याचं म्हणजे तुम्ही त्या केसेस बघता आहात. तर महाराष्ट्राच्या निकालाबद्दल नेमकं तुमचं म्हणणं काय आहे आणि कुठे कुठे तुम्हाला या सगळ्याबद्दलचे, यंत्रणेबद्दलचे आक्षेप आहेत? महाराष्ट्राच्या निकालाबद्दल नुसतं मीच नाही, प्रत्येक जण, मला वाटतं जे जिंकून आले ते पण अवाक होते की असा रिझल्ट कसा लागला. दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी असं कुठेही सेलिब्रेशन नव्हतं, काही नव्हतं. सर्व शॉकमध्ये होते. प्रचंड मोठ्या प्रमाणात जी आधीची सरकार होती त्यांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी होती. महाराष्ट्राच्या लोकांना आवडत नाही पक्ष फोडणं, घरं फोडणं, आमदार चोरणं. हे महाराष्ट्राच्या लोकांना आवडत नाही. असं जर कोणी म्हणत असेल तर हे चुकीचं आहे. कोणी जर हा रिझल्ट कनेक्ट करत असेल की हे महाराष्ट्राच्या लोकांचं मॅन्डेट आहे, कुणीही म्हणणार नाही की हे मॅन्डेट महाराष्ट्राच्या लोकांचं आहे. आणि त्याच्या मागचे पुरावे आता हळूहळू बाहेर निघत. हे नुसतं हे बघा, घोळ फक्त मतदार यादीत सुरू होत, पूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लूपहोल्स असतात. याच्यामध्ये जे जिंकून आले, जे हरले महाविकास आघाडी, त्यांचा स्ट्रक्चरल इश्यूज भरपूर होते. त्यांना स्ट्रक्चरवर लक्ष द्यायची गरज आहे. पण फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट करणं ही इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे. त्या स्ट्रक्चरल लूपहोलचा जर कुठला पक्ष किंवा कुठली यंत्रणा गैरफायदा घेत असेल तर मग त्या निवडणुकीला अर्थच उरत नाही. आणि अशा प्रकारची परिस्थिती जर तयार होत आहे, म्हणजे काउंटिंगच्या दिवशी तुम्हाला सांगतो, काउंटिंगच्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात 10 ते 12 वाजता तुम्हाला सांगतो एक राऊंड जवळपास एक अर्धा तास घेतो. म्हणजे 10-10:30 वाजता ज्यावेळी निवडणूक कॉल आउट केली जाते त्यावेळी 5 राऊंड होतात. मी एका स्टाकरच्या काउंटिंग मध्ये आतमध्ये होतो. आमचे 3ही राऊंड नव्हते झाले 10:30 वाजता, 11 वाजता. आणि इकडे निवडणूक कॉल झाली 10:30 11ला. लोक म्हणतात की निवडणुकीचा रिझल्ट लागतो. 3-4 राऊंड होतोय, त्यानंतर 20 राऊंड बाकी होते. 4 राऊंड मध्ये निवडणुकीचा रिझल्ट कसा लागतो? आणि एक मला ते दिसलं, प्रत्येक जे चॅनल्स होते एक फिक्स असतं. हे मध्य प्रदेशमध्ये पण आम्ही एक्सपिरियन्स केलं. एक फिक्स नंबरवर येऊन थांबतात 10:30-11 वाजता. आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी यावेळी चूकही केली खूपशा ठिकाणी. त्यांना वाटलं सरकार गेली, त्यांनी काउंटिंग सेंटर सोडले. आता तुम्ही 20 राऊंड जर सोडत आहात, बरोबर, एवढ्या इमानदार आणि निष्ठावंत लोकांच्या भरोसे, तर तुम्हाला, म्हणजे मी तर म्हणेल जिथे जिथे तुम्ही 25-30 ने हारले, तुम्ही 50 ने हारायला पाहिजे. महाविकास आघाडी आणि काँग्रेस असो, शिवसेना असो, या सगळ्या लोकांना स्ट्रक्चरकडे लक्ष देण्याची फार गरज आहे. पण याचा अर्थ दिस इज नॉट अ ग्रीन सिग्नल यंत्रणेंना की तुम्ही त्या सगळ्या जे लूपहोल्स आहेत यंत्रणेमधले ते एका विशिष्ट पक्षाला किंवा विशिष्ट आयडिओलॉजीला त्याला एक्सप्लॉइट करू द्याल. पण महाराष्ट्राच्या म्हणजे निवडणूक प्रक्रियेबद्दलचे तुमचे एक प्रमुख आक्षेप काय आहेत? म्हणजे समजा आपण एक 1, 2, 3 असं जर बघितलं तर काय गोष्टींबद्दल तुम्हाला जास्त शंका आहे आणि कुठं कुठं हे घोळ झाल्याचं तुम्हाला वाटतंय?
तर बघा, मी प्रत्येक 288 विधानसभाबद्दल बोलू शकणार नाही, कारण मी पर्सनली 12 विधानसभांमध्ये इन्व्हॉल्व होतो. बर त्या 12 विधानसभामध्ये मला एक दिसलेलं, सगळ्यात पहिलं तर मतदार यादीतला घोळ त्यावेळीच आम्हाला दिसला. हे ॲडिशन झालेले आहे. तुम्ही जर बघितलं तर बर मतं कमी नाही झालेले आहेत काँग्रेसच्या लोकांचे, पण यांचे मतं एकदम वाढलेले आहेत. म्हणजे यशोमती बर ठाकूर 7,000 मतांनी हरलेले आहेत. आता त्याही मतदारसंघाचा आम्हाला ते डिटेलमध्ये स्टडी करायला लागेल आहे. तुम्ही जर प्रॉपर बघितलं तर मतं वाढलेले आहेत. यशोमतीताईंची मतं कमी नाही झालेले आहेत. त्यांना मागच्यापेक्षा जास्त मतं भेटले. पण भारतीय जनता पार्टीची मतं एकदमच सडनली वाढलेले आहेत. ओके. माझ्या ध्यानात तुम्हाला जसं मी सांगितलं, हिंगण्यामध्ये दिसत होतं क्लिअरली. म्हणजे मोठ्या हा प्रमाणात मतदार आहे काँग्रेसचा हे त्यांनाही माहिती आहे की त्याला आपण हे करू शकत नाही, तर त्याच्याऐवजी वेगळ्या पद्धतीनं ऍडिशन झालेलं आहे आणि त्या ॲब्सोल्युटली ऍडिशनमुळे हे झालेलं आहे. लोक हरलेले आहेत. हे सावनेरमध्ये आम्ही बघितलं, सुनील केदारांच्या मिसेस तिथे कंटेस्ट करत होत्या. हे वोटर लिस्टचं तर बघितलं, पण जसं तुम्हाला सांगितलं 14 दिवस किंवा 1 महिना असतो, त्याच्यामध्ये यामध्ये लक्ष घालायला वेळ नसतो. आणि महाविकास आघाडीचे पूर्ण महाविकास आघाडीच प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होती. म्हणजे आता नाव नाही घेत, पण काही पक्षाच्या लोकांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न वगैरे पडत होती. हो. आणि त्यामध्ये ही यंत्रणा किंवा सिरियसली इलेक्शन कंटेस्ट करायला हे त्यांनी सोडलेलं होतं. ही त्यांची चूक होती. पण मी परत एकदा सांगतो, हे सगळे प्रॉब्लेम्स आम्हाला दिसत होते पुण्यामध्ये. पिंपरी चिंचवड मध्ये चिंचवडमध्ये राहुल कलाटे आणि इकडे अशोक बापू पवार शिरूरमध्ये होतं. त्याच्यामध्ये मी स्वतः इलेक्शन कमिशनला कंप्लेंट केली. जो ईव्हीएमचा डाटा तुम्हाला कॅन्डिडेटला द्यायचा असतो, तो त्यांनी दिलाच नव्हता. ज्यावेळी मी इलेक्शन कमिशनला कंप्लेंट केली, त्यानंतर आम्हाला तो ईव्हीएमचा जो डाटा आहे पुणे जिल्ह्याचा, तो मिळालेला आहे. जर तुम्हाला इलेक्शन कमिशनला कंप्लेंट केल्यावर जर जिल्हाधिकारी तुम्हाला जर डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर तुम्हाला डाटा देत असेल, समजा आम्ही ते नसतं केलं तर कदाचित आम्हाला तो डाटा मिळालाच नसता. हे प्रत्येक ठिकाणी आम्हाला दिसलेलं. सावनेरमध्ये मोठ्या प्रमाणात कंप्लेंट झालेल्या आहेत. आम्ही स्वतः तिथे कंप्लेंट केलेल्या आहेत, की बाहेरचे मध्य प्रदेशचे काही लोक अँटी सोशल एलिमेंट्स तिथे प्रत्येक एका रिसॉर्टमध्ये इकडे-तिकडे दिसत होते. अ, हे झालेलं आहे. जसं मी यशोमतीताईंचं सांगितलं, तिथे पण तिवसा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार यादीमध्ये. आणि दुसरा एक प्रकार झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात मतदार परत पाठवले गेले. छोट्या-छोट्या म्हणजे कारणावर. म्हणजे हाही जे घोळ करण्यात मतदानासाठी आला. आलेत त्यांना हो. मतदान न करता. बर ॲब्सोल्युटली. अमरावतीमध्ये हे मी लोकसभेच्या वेळेलाही बघितलं, ज्यावेळी बळवंत वानखेडे होते, आणि विधानसभेच्या वेळी बघितलंय. खूप मोठ्या प्रमाणात. आणि एका विशिष्ट समुदायाचे हे मतदार असतात. त्यांचा एक स्पेलिंग मिस्टेक असली किंवा फोटोमध्ये थोडंसं काही असलं, त्यांना परत पाठवण्यात आलेलं आहे. यशोमती त्यांच्या मतदारसंघात तर 50-50, 60-60 मतदार असे परत गेलेले आहेत. पण मग महाविकास आघाडीचे पॉलिटिकल एजंट्स तिथं त्या मतदान केंद्रावरती असतील, त्यांनी याच्याबद्दल जागरूक राहायला पाहिजे होतं. राहायला पाहिजे होतं. मी तेच सांगतोय. पॉलिटिकल एजंट म्हणजे पोलिंग एजंटनी जागरूक राहायला पाहिजे होतं, आणि ते नव्हते. क्लिअरली दिसतं इथे. आणि हा एकच मतदारसंघ नाही, प्रत्येक मतदारसंघात झालेलं दिसतंय. बरं. स्ट्रक्चरचा इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे. महाविकास आघाडी प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होती, आणि हे जे बेसिक बरं. इलेक्शनचं स्ट्रक्चर असतं याच्यामध्ये ते कमी होते. पण मी परत एकदा ओके. सांगतो, दॅट डझंट गिव्ह अ ग्रीन सिग्नल टू द अथॉरिटीज बरोबर. की याच्यात तुम्ही दुरुपयोग करावा. महाराष्ट्राच्याच निकालाबद्दल राहुल गांधींनी एक प्रश्न वारंवार उपस्थित केलेला आहे, तो म्हणजे लोकसभा ते विधानसभा या 5 महिन्यांच्या काळामध्ये 5 वर्षात जितके मतदार वाढले नव्हते त्याच्यापेक्षा जास्त मतदार वाढले. आता त्याला काउंटर म्हणून भाजप मग आधीची उदाहरणं सांगते 2004 पासूनची, की तेव्हा देखील अशा पद्धतीनं मतदार वाढले होते म्हणून. तर त्या मुद्द्यामध्ये तुम्हाला किती तथ्य वाटते आणि खरोखर त्याच्यामध्ये काही शंका घेण्यासारखं आहे का? प्रचंड मोठ्या प्रमाणात शंका घेण्यासारखं आहे. जसं मी सांगितलं, सगळे शॉक होते. इव्हन जे निवडून आले ते पण शॉक होते, की असा रिझल्ट काय लागलेला आहे. आणि मतदार वाढलेले आहेत. हे आता प्रॉब्लेम असा झालेला आहे, राहुल गांधी किंवा काँग्रेस किंवा महाविकास आघाडीने कोणसाच महाराष्ट्र लेव्हलची एक कंप्लीट यादी लोकसभेची आणि विधानसभेची मागितली. ती इलेक्शन कमिशन द्यायला तयार नाही. ते म्हणतात आम्ही तुमच्या जिल्हाध्यक्षाला दिलेली आहे. तुम्हाला सांगू, कितीतरी असे म्हणजे जिल्हाध्यक्ष आता ती यादी जी आहे ती फक्त अशी जिल्हानिहायच मिळणार आणि ती पण ॲब्सोल्युटली. विदाउट फोटो मिळणार. सुरुवातीचा ड्राफ्ट तर विदाऊट फोटो दिलं जातं. बर. जी फिजिकल कॉपी असते, सॉरी, जी सॉफ्ट कॉपी असते सुरुवातीला ड्राफ्टची, ती विदाऊट फोटो असते. फोटोवर फिजिकल कॉपीज आहे, आपण ती फोटोनुसार दिलेली जाते. एका नावाचे तर कितीही लोक असू शकतात. म्हणजे आता प्रशांत कदम नावाचे म्हणजे माझ्या गावात 2-3 लोक आहेत, तर त्याच्यावरनं अंदाज येणं अवघडच आहे जोपर्यंत फोटो याच्यामध्ये मिळेल. स्पेसिफिक गाईडलाईन्स आहे, जो द कंडक्ट द रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोरल रूल्स आहे 1961. त्याच्यामध्ये स्पेसिफिक इलेक्शन कमिशनचे स्वतःचे मॅन्युअल्स आहेत. एक डुप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, त्यांना राज्य लेवलवर, असेंब्ली लेवलवर ते सगळं करायला लागतं. पण हे जे डुप्लिकेट नावं दिसतात आहे, त्याच्यातनं क्लिअरली दिसतंय की त्यांनी हे डुप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरलेलं नाही.
ही प्रक्रियाच त्यांनी केलेली नाही आणि त्याच्याचमुळे हा घोळ आहे. नाही तर एकच म्हणजे मी जिथे राहतो तिथे असे लोक भेटलेले की माझ्या बाजूचा राहणारा माणूस त्याचं 2 मतदारसंघ सोडून तिसऱ्या मतदारसंघात म्हणजे वडिलाचं मतदान इथे आणि पोरीचं मतदान तिथे. हे प्रचंड प्रॉब्लेमॅटिक आहे आणि इलेक्शन कमिशनला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांना जस्टिफिकेशन देता येत नाहीये म्हणून ते डाटा थांबवत आहेत. नॉन नॉन मशीन रिडेबल डाटा देत आहेत. इलेक्शन कमिशनला जर खरंच वाटत आहे काहीच त्यांनी केलेलं नाहीये, तुम्ही पूर्णपणे डाटा सोपवा. तुम्ही जर क्लिअर आहे तुमच्या एंडवर. पण मी तुम्हाला सांगितलं हे आताच नाहीये. हे जे ते एका विशिष्ट पक्षाचं पन्ना प्रमुख नावाचं प्रकरण जेव्हा अस्तित्वात आलं, हा घोळ तिथून सुरू झालेला आहे. मतदार यादीचा घोळ. ईव्हीएमच्या घोळाबद्दल तर आपण बोलतही नाही असं. हो हो. पण महाराष्ट्राच्याच निकालाबद्दल अजून एक प्रश्न हाही उपस्थित केला जातो की संध्याकाळी 5 नंतर वाढलेलं मतदान, म्हणजे त्याच्यावरती पण खरोखर शंका घ्यायची का? म्हणजे खरोखर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, कारण निवडणूक आयोगानं ती टक्केवारी जाहीर करताना पण बराच वेळ लावलेला होता. जी टक्केवारी जाहीर करायला खरं तर त्यांना म्हणजे 5-6 तास पण पुरेसे आहेत, तीच टक्केवारी त्यांना दुसऱ्या दिवसापर्यंत अपडेट करावी लागते. तर ही काय भानगड आहे? नक्कीच भानगड आहे. हे बघा, कायदा असं म्हणतो की 6 वाजता निवडणूक तुमची जर सकाळी 7ला सुरू व्हायची असते, ती दुपारी 12ला जरी सुरू झाली तरी तुम्हाला ती निवडणूक संध्याकाळी 6 वाजता बंद करायला लागते. त्याच्यामध्ये जे कंपाऊंड असतं बूथचं, पोलिंग स्टेशनचं, त्या बूथच्या आतमध्ये जेवढे लोक असतात त्यांना टोकन दिलं जातं 5 वाजता, सॉरी 6 वाजता. 6 वाजता टोकन दिलं जातं शेवटपर्यंत आणि ज्या माणसाकडे टोकन असतो तोच आतमध्ये येऊन मतदान करू शकतो. आम्ही जेवढं बघितलं, लाईन्स इतक्या मोठ्या नव्हत्या की लाखो मतदार 5 ते 6 किंवा 6:30 पर्यंत मतदान करतात. 4 वाजता लोक, जो आतापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स आहे, 3:30-4 वाजता लोक येतात आणि 5-5:30 पर्यंत मतदान. पण 6 वाजता हे म्हणतात आहे की 6 वाजता त्या लाईन मध्ये टोकन घेण्यासाठी एवढे लाखो लोक उभे होते. झुंबड उडाली. झुंबड उडाली आणि ते सगळं असं कुठेच आम्हाला दिसलेलं नाही. तुम्हाला सांगतो, काउंटिंगच्या वेळी मी जिथे काउंटिंगला होतो, खूपशा मशीनमध्ये पोल स्टार्ट टाइम पीएसटी आणि पोल एंड टाइम असतो. कितीतरी मशीनमध्ये पीईटी हा 6 वाजताच्या आधीच आहे. 5:50 6 मला 7चा 6:30चा किंवा 7:30चा पोल एंडिंग टाइम कुठेच दिसलेला नाही. मी स्वतः माझ्या मतदारसंघामध्ये जिथे मी काउंटिंग एजंट होतो 351 मशीन माझ्या समोरून गेलेले आहे. आता म्हणजे आता तिथे झालेलं आणि बाकी सगळीकडे मग एवढंच आहे, इलेक्शन कमिशननी मग तो पोल एंडिंग टाइम जो आहे प्रत्येक मशीनचा तो डिक्लेअर करावा. एवढंच त्यांना जर डाऊट आहे, त्यांच्याकडे ऑप्शन आहे ना, त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहे. प्रत्येक मतदारसंघाच्या प्रत्येक ईव्हीएमचं पोल एंडिंग टाइम डिक्लेअर करा आणि हे सगळे डाऊट डिस्पेल करा. पण यावेळी इलेक्शन कमिशन चांगलंच फसलंय. पण आता तुम्ही जवळपास महाराष्ट्रातल्याच 21 इलेक्शन पिटिशन जे आहेत त्या लढता आहात, तर त्याच्याबद्दलचं स्टेटस नेमकं काय आहे? आणि आता जवळपास 1 वर्ष आता नोव्हेंबरमध्ये होईल, तर किती पुढे सरकलेलं आहे आणि कधीपर्यंत याच्याबद्दलचं काय म्हणजे लिगली गोष्टी ज्या आहेत ते होतील? यातल्या 5 इलेक्शन पिटिशन आमच्या मागच्या 1-2 आठवड्याआधी डिसमिस झालेल्या आहेत, इन्क्लुडिंग अगेन्स्ट द चीफ मिनिस्टर. आणि त्या कॉज ऑफ ऍक्शन किंवा मेरिटवर डिसमिस नाही झालेल्या, त्या एका टेक्निकल ग्राउंडवर. ज्यावेळी हे इलेक्शन पिटिशन फाईल करण्यात आले त्यावेळी तो पर्टिक्युलर कॅन्डिडेट कोर्टामध्ये उपस्थित नव्हता, हे कारण देऊन त्यांनी आमचे इलेक्शन पिटिशन डिसमिस केलेले आहेत. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलेलं आहे आणि बघूया त्याचं काय होतं. पण इलेक्शन पिटिशन करणं, कारण ह्या पूर्ण प्रक्रियेवर सामान्य जनतेला, सामान्य माणसाला अविश्वास आहे. तुम्ही जर निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी सगळीकडे गेले, सगळेजण म्हणत होते हे कसं होऊ शकतं. त्याच्यामुळे कुठेतरी तुम्हाला कोर्टात पुढे काही होऊ न हो, पण कोर्टाचं माध्यम असो किंवा राहुल गांधी जे पब्लिकली प्रेस कॉन्फरन्स घेऊन किंवा पब्लिकली जे करतात ते असो, तुम्हाला ही डेमोक्रेसी आहे, इथे तुम्हाला आवाज उठवायलाच लागेल आहे. इथे तुम्ही शांत बसू शकत नाही, कारण इतका मोठा घोळ आणि हा डेमोक्रेसीच्या मुळाशी जाणारा घोळ आहे. वोटर लिस्ट असो, ईव्हीएम असो. राहुल गांधींनी आता या लेवलवरती हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर आणि इतका सगळा गदारोळ चालू आहे, कदाचित कोर्टामध्ये पण काही गोष्टी जातील. तुम्हाला असं वाटतंय का की डिजिटली सहज सर्च होऊ शकेल अशा पद्धतीची यादी उपलब्ध होणं हा खरं तर आपला एक बेसिक राईट आहे, पॉलिटिकल पार्टीचा राईट आहे, तर त्या संदर्भात काही घडामोड होईल आणि आयोग त्या संदर्भात काही करेल? काय पद्धतीची लढाई करावी लागेल त्यासाठी? हे बघा, आयोगाकडे सगळं डिजिटली ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. ERO नेट नावाचं त्यांचं एक सॉफ्टवेअर आहे.
BLO साठी त्यांनी गरुडा ऍप नावाचं केलेलं आहे. BLO ला काही आता पेपर घेऊन जायला लागत नाही. गरुडा ऍप मध्ये तो त्याच्या फोनमध्ये असतो. सगळं त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आता त्यांना द्यायचं नाही आहे, ते द्यायला नकार देतं. याचा अर्थ नक्कीच काहीतरी गोडबंगाल झालेला आहे आणि ते दिसतंय. ते दिसतंय कारण फिजिकल याद्या नाही, समजा ती यादी प्रत्येक मतदाराला सॉरी ओके बोला बोला बोला. हे फिजिकल याद्या आता काय झालेलं आहे ह्या सगळ्यामध्ये लोकसभेच्या वेळी पण फिजिकल याद्या मतदारसंघ निहाय. ते बघा एक लक्षात घ्या, लोकसभा मतदारसंघ नावाचा प्रकारच नसतो. विधानसभा मतदारसंघ असतो आणि विधानसभा मतदारसंघाचे मिळून लोकसभा मतदारसंघ असतो. लोकसभेच्या वेळी पण प्रत्येक विधानसभेच्या मतदार याद्या फिजिकली, तो जो काँग्रेसचे लोक सगळीकडे लढले, महाविकास आघाडीचे लोक सगळीकडे लढले, बीजेपीचे लोकही लढले, प्रत्येक उमेदवाराकडे ते याद्या गेलेल्या आहेत. विधानसभेच्या वेळेला पण त्या याद्या असेंब्ली वाईज गेलेल्या आहेत, कॅन्डिडेट वाईज. त्या याद्या अस्तित्वात आहेत. त्या याद्यामधनच राहुल गांधींनी हे लोकसभा आणि विधानसभेचं कम्पॅरिझन केलं, स्टडी केलं आणि ते निघालं. आता महादेवपुरा ही लोकसभा 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी हे सगळं स्टडी केलं. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात असे स्टडी सुरू झालेले आहेत आणि आता ऑलरेडी इलेक्शन कमिशनने हा डाटा दिलेला आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशन असं म्हणू शकत नाही की आम्ही डाटा दिलेला आहे. पण या अभ्यासाला थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो. नाही, मला प्रश्न हा विचारायचा की या अभ्यासाला वेळ किती लागणार? कारण लोकांना उत्सुकता असेल की जसं कर्नाटक मधल्या काही गोष्टी समोर आल्या, कदाचित महाराष्ट्रामधल्या पण येऊ शकतात, पण त्या समोर आणण्यासाठी जर इलेक्शन कमिशन तुमची वाटच इतकी अवघड करून ठेवतंय, तुम्हाला त्या सगळ्या म्हणजे राहुल गांधींनी तो फोटो दाखवला ना की तो 7 फुटांचा ढिगारा आहे, 200-300 किलो वजनाचा, त्याच्यातनं माहिती शोधायची आहे. तर अशा वेळी महाराष्ट्राबद्दलच्या या सगळ्या गोष्टी समोर यायला किती म्हणजे मेहनत करावी लागणार? नाही, एवढी मेहनत करायची गरज नाहीये. पक्ष हे राजकीय पक्ष आहेत. शिवसेना आहे, उद्धव ठाकरे ग्रुप, शरद पवारांचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, यांच्याकडे स्ट्रक्चर आहे. यांचा बूथ लेवल एजंट असतो. यांचा आता महानगरपालिकेसाठी त्यांना BLA परत द्यायला लागले, त्यांचे पोलिंग एजंट होते. प्रत्येक ठिकाणी स्ट्रक्चर आहे. तर तुम्हाला सेंट्रलाइज करून प्रत्येक एक माणूस म्हणजे प्रत्येक बूथमध्ये एक माणूस जरी घेऊन बसला तरी हे करता येईल, असं नाही की नाही करता येईल. पण निवडणुकीपुरतच फक्त स्ट्रक्चर वापरायचं आणि आता यावर या महाविकास आघाडीच्या पक्षांना थोडा विचार करायला लागेल आहे की फक्त निवडणुकीपुरतं हे स्ट्रक्चर वापरायचं आणि मग सोडून द्यायचं असं होत. हाच कुठेतरी प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणून त्यांना हे सगळे प्रॉब्लेम फेस करायला लागत आहे. इतकं कठीण नाही आहे. असेंब्ली लेवलवर मतदार यादी दिली जाते, लोकसभा लेवलवर कुठलीच मतदार यादी दिली जात नाही. प्रत्येक पक्षाचं असेंब्ली लेवलवर स्ट्रक्चर आहे. त्यांनी जर मॅन्युअली जरी घेऊन बसले तरीही हे सगळे दोष शोधून काढणं इतकं काही कठीण नाहीये, पण त्यांना करायला लागेल. काँग्रेसमध्ये एक राहुल गांधी सोडले तर बाकी यंत्रणा त्यामध्ये ऍक्टिव्हली करताना दिसत नाही. नुसतं ट्विटरवर पोस्ट करून आणि स्टेटमेंट देऊन होणार नाही, तुम्हाला ग्राउंडवर काम करायला लागेल. नाही, बरोबर आहे. जे पराभूत झालेले उमेदवार आहेत काँग्रेसचे, ते सुद्धा स्वतःच्या पराभवाबद्दल किती गांभीर्यानं विचार करतायत, कारण त्यांनाच सुद्धा अनेकांना म्हणजे या सगळ्यामध्ये कष्ट मेहनत घ्यायची इच्छा दिसत नाहीये. तो एक वेगळाच मुद्दा आहे. पण मला विचारायचं की म्हणजे मगाशी तुम्ही जे सांगितलं की 14 दिवस आधी मतदार यादी मिळते, तर कशा पद्धतीने मग म्हणजे किती ठिकाणी याचं चेकिंग झालेलं आहे? तुम्ही स्वतः जे काम केलं काही राजकीय उमेदवारांसाठीचं, तर ही मतदार यादी चेक करण्याची संधी तुम्हाला मिळाली का? 2-3 मतदारसंघामध्ये, जसं नागपूरचे जे विकास ठाकरे आहेत ते निवडून आलेत, 6,000 निवडून आले, पण निवडून आले. त्यांनी हे खूप सिरियसली घेतलेलं. त्यांचं पूर्ण काम माझ्याकडे होतं आणि आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच त्यांच्या वॉर्ड वाईज किंवा मग प्रभाग वाईज आम्ही त्यांचे क्लस्टर्स केलेले आणि या मतदार यादींमध्ये नुसतं तुम्ही चेक करू शकत नाही, तुम्ही 14 तारखेपर्यंत नवीन मतदार त्यात ऍड करू शकता. तुम्ही त्यामध्ये फेक बोगस मतदार आहे ते डिलीट करू शकता. तुमची जर बूथ कमिटी असेल, तुमच्या बूथ कमिटीमध्ये 5 जरी लोक आहेत, तर तुम्ही तुमच्या मतदार यादीमध्ये हे बघा, ईव्हीएम मध्ये जास्तीत जास्त 2000 मतं येतात, पण व्हीव्हीपॅटची जी कॅपॅसिटी आहे ती 1500 मतांची आहे. तर आपल्याकडे 1400 मतांपेक्षा जास्त एका मतदार यादीमध्ये किंवा एका बूथवर मतदार नसतात. ओके. सहसा 1200 किंवा 1300 मतदार आम्हाला दिसतात. आम्हाला तर 1000च दिसतात एका बूथवर. आता 1000 म्हणजे 250 फॅमिलीज, 300 फॅमिलीज पकडा. बूथ लेवल स्ट्रक्चर जर तुमचं स्ट्रॉंग आहे तर तुम्हाला नक्कीच हे करता आलं पाहिजे. आणि जर हे तुम्हाला करता येत नसेल, तुम्ही निवडणूक लढणं सोडूनच दिलेलं बरं. कारण अशा पद्धतीनं निवडणुका तुम्ही पुढे लढायला म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत आणि जवळपास 5 वर्षांपासून थांबलेल्या निवडणुका आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा हा मुद्दा जो आहे तो महत्वाचा ठरेल, कारण मतदार याद्या, त्याच्यातले घोळ,
अर्थात म्हणजे लोकसभा आणि विधानसभेसाठी ही मेहनत घेणं जास्त त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचं असेल. कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्याच्यामध्ये किती लक्ष घालतात मला माहिती नाहीये, पण तरी सुद्धा म्हणजे एक यंत्रणा म्हणून याच्यामध्ये असं काम करावं लागेल विरोधकांना. महाराष्ट्राच्या निवडणुकीचे तर घोळ आधीपासून सुरू झालेला आहे. महाराष्ट्राच्या स्टेट इलेक्शन कमिशनरने घोषित केलेलं आहे की 1 जुलै 2025 मागच्या महिन्याच्या 1 तारखेला जी यादी आहे ती यादी त्यांना वापरायची आहे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकासाठी. महानगरपालिका कदाचित जानेवारीमध्ये लागेल आणि 6 महिन्याआधीची यादी, म्हणजे ह्या 6 महिन्यात जे मतदार इनरोल होणार आहे त्यांना मतदाराचा अधिकार मिळणार नाहीये असं त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे. हा झाला मतदार यादीचा. निवडणूक आयोग तर 14 दिवस आधीची मुदत देतो आणि इथं 6 महिने आधी फ्रीज का? विधानसभा आणि लोकसभेला तुम्ही 14 दिवस आधी मुदत देता आणि महानगरपालिकेसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी त्यांचं असं, म्हणजे आमच्या माननीय निवडणूक आयुक्तांचं, महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांचं असं म्हणणं आहे की त्यांनी प्रपोजल पाठवलेलं आहे इलेक्शन कमिशनला. दुसरं असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की एका प्रेस कॉन्फरन्समध्ये नाशिकला की व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार नाही, फक्त ईव्हीएम आणि सीओ आणि बॅलेट युनिट असेल. सो मला कळत नाहीये इलेक्शन कमिशन नेमकं काय विचार करत आहे. म्हणजे हे सगळे डाऊट्स आणि हे सगळे दोष डिस्पेल करण्यापेक्षा ते अजून ह्या सगळ्यांमध्ये प्रश्नचिन्ह स्वतःच्याच विश्वासार्हतेवर उभं करत आहे. 6 महिन्याआधीची यादी वापरण्यात येणार असेल आणि जर व्हीव्हीपॅट नसेल तर ऑलरेडी लोकांच्या मनात प्रचंड मोठ्या प्रमाणात संशय आहे आणि लोक मतदान करायलाच जातात. म्हणजे मला असं वाटतं की त्यांना नकोच आहे लोकांनी मतदान करायला हवं. व्हीव्हीपॅट नसणंच ही बाब खूप धोकादायक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही ऍब्सोल्युटली व्हीव्हीपॅट नसणं आणि 6 महिन्यामध्ये जे इनरोल झालेले मतदार आहे, म्हणजे आता जर तसं बघितलं तर 4 महिन्यात आपण लाखो मतदार इनरोल केलेले आहेत विधानसभा आणि लोकसभामध्ये. आता तेवढेच मतदार अकॉर्डिंग टू महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशन आपण त्या तेवढ्याही मतदारांना बाजूला करतोय. पण विरोधकांनी त्याच्यामध्ये नाही, पण विरोधकांनी एक संकटात संधी शोधली पाहिजे की किमान त्यांना 6 महिन्यांचा काळ मिळेल मतदार यादी चेक करण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये ते जे चेक करतील त्या सगळ्या ऑब्जेक्शनला तर किमान वाव मिळेल ना. म्हणजे नाही, 1 जुलैची जर यादी असेल तर त्याच्यामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला हे समरी रिव्हिजन आणि हे सगळे प्रकार हे नसतात. हे पूर्णपणे स्टेट इलेक्शन कमिशनचं प्रेरोगेटिव्ह असतं. त्यांनी करायला पाहिजे, अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. पण विधानसभा आणि लोकसभेच्या लेवलला त्यांनी केलेलं नाही आणि मला माहिती नाही किती राजकीय पक्षांना हे माहिती आहे की 1 जुलैची यादी ते वापरणार आहेत आणि व्हीव्हीपॅट लावणार नाही. त्याच्यावर आम आदमी पार्टीने म्हणजे आपल्या मुलांना आम आदमी पार्टी सोडून मला दुसरं रिॲक्शन दिसलेलं नाही आहे व्हीव्हीपॅट बद्दल. तर मला माहिती नाही, म्हणजे राजकीय पक्ष आणि निवडणूक हे खूप महत्वाचं एक, म्हणजे निवडणूक हे खूप महत्वाचं त्यांच्यासाठी एक इव्हेंट असतं आणि या सगळ्या प्रक्रियेतनं जर तुम्ही बाहेर आहात मग म्हणजे इट्स व्हेरी एक्स्ट्रीमली स्ट्रेंज ऍक्च्युली. आणि अशा पक्षांनी मग नंतर ब्लेम करायला वाव राहत नाही. लोक विचारतात, म्हणजे आता इलेक्शन कमिशन आणि बीजेपीचे लोक तेच म्हणतात यावेळी तुम्ही कुठे होता, त्यावेळी तुम्ही कुठे होता. पण अगेन जर महाविकास आघाडीचे पक्ष या सगळ्या विषयांवर तेवढे जागरूक नव्हते, पण याचा अर्थ असा नाही की इलेक्शन कमिशन आणि पर्टिक्युलर पक्षाला पूर्णपणे इलेक्शनला अनफेअर करून, इरेग्युलरिटीज करून, घोळ करून एका विशिष्ट पक्षासाठी निवडणूक जिंकून द्यायची. याला ही डेमोक्रेसी आहे, याला यू कॅन्ट डू इट. तुम्हाला फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट करायला लागतील. कुठला पक्ष आहे नाही आहे, म्हणजे एखाद्या पोलिंग एजंट, एखाद्या उमेदवाराचा एखाद्या पोलिंग एजंट नाही आहे त्या दिवशी बूथवर, याचा अर्थ त्या बूथवर काय तुम्ही बोगस मतदान करणार आहात. आणि हे झालेलं आहे, हे बोगस मतदान, हे सगळे प्रक्रिया हे झालेल्या आहेत. कारण इलेक्शन मी तुम्हाला सांगितलं इलेक्शन कमिशनचा एकच माणूस असतो स्टॅच्युटरी, बाकी सगळी यंत्रणा डेप्युटेशनवर असते. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम प्रशांत असा आहे की इलेक्शन पिटिशन जेव्हा तुम्ही करता, इलेक्शन पिटिशनचा लॉ आहे त्याच्यामध्ये तुम्ही रिटर्निंग ऑफिसरला पार्टी बनवू शकत नाही, तुम्ही डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरला पार्टी बनवू शकत नाही, तुम्ही इलेक्शन ऍब्सोल्युटली तुम्ही सीईओ महाराष्ट्राला पार्टी बनवू शकत नाही. फक्त जो निवडून आलेला कॅन्डिडेट आहे त्याला तुम्ही पार्टी बनवायचं. म्हणजे हा इलेक्शन लॉ मध्ये असलेला खूप मोठा हा युकाना आहे, हा खूप मोठा लूफहोल आहे. म्हणजे तसं बघितलं तर ही पूर्ण जी मशिनरी आहे इलेक्शन मध्ये घोळ केल्यावरही अनअकाउंटेबल आहे, कारण इलेक्शन पिटिशन मध्ये त्यांना पार्टीच बनवण्यात येत नाही. बरोबर. हे कुठेतरी काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस पक्षाच्या सिनियर लिडरशिपला पॉलिसी लेवलवर पण तुम्हाला विचार करायला लागेल आहे. आणि हे प्रॉब्लेम तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत या देशामध्ये स्वतंत्र अशी निवडणूक यंत्रणा आहे. डेप्युटेशनर असलेल्या लोकांकडनं सिरियस काम होईल. आता त्या बीएलएला आणि आता मानधन वाढवलेलं आहे. आता काही दिवसाआधीपर्यंत त्या बीएलओ जो असतो, जो एका बूथची नोंदणी करतो, त्याला काही 2500 की 3,000 रुपये वार्षिक मानधन होतं.
आता बर बिहारमध्ये फक्त वाढवलेलं आहे त्यांनी. अच्छा. वार्षिक मानधन ₹3,000. बर 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 आता हे तेवढ्यावरती. पूर्ण यंत्रणाच याच्यामध्ये हे पूर्ण पॉलिसी लेव्हलवर याला ऍड्रेस करायचं याची गरज आहे. आणि पण राहुल गांधींनी खूप छान पद्धतीने अभ्यास करून हे मुद्दे मांडलेले आहेत. म्हणून ते खोडता येणं अशक्य झालेलं आहे त्यांना, कारण ओके. त्यांनी प्रूफ दिलेले आहे. आता हम्म. मतदार यादीच दिल्यावर इलेक्शन कमिशन म्हणू शकत नाही ना की बाबा ही मतदार यादी आम्ही दिलेली नाही. तुम्ही स्वतः हम्म. दिलेली मतदार यादी आहे, त्याच्यामध्येच हे सगळे प्रॉब्लेम आहे. त्यांनी काही तो हम्म. बाहेरून आणलेला डाटा नाही आहे, पूर्णपणे इलेक्शन कमिशनचा डाटा आहे. सगळे ओके. गाईडलाईन्स इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर, मॅन्युअल्स, हँडबुक्समध्ये दिलेले आहेत. आता इलेक्शन कमिशनला स्वतःचेच मॅन्युअल्स आणि स्वतःचेच हँडबुक्स आणि स्वतःचेच गाईडलाईन्स जर म्हणायचे नसतील, हम्म. तर वी आर इन फॉर अ टफ टाइम. नाही, निवडणूक निकाल आणि त्यातल्या सगळ्या घोळांबद्दल आपण बोलतोय आणि अजून आपण ईव्हीएम बद्दल बोललेलो नाहीयेत. कदाचित त्याच्याबद्दल स्वतंत्रपणे चर्चा करावी लागेल. पण या संपूर्ण टप्प्यामध्ये म्हणजे मतदार नोंदणी ते निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल घोषित होणे, या सगळ्या टप्प्यांवरती तुम्हाला जेव्हा तुम्ही इतक्या जवळनं काम करताय, त्या व्यवस्थेच्या आतून काही गोष्टी बघताय, तेव्हा कुठल्या कुठल्या लेवलला तुम्हाला असं वाटलं की इथं काहीतरी म्हणजे घोळ होण्याची शक्यता असते किंवा इथं सुधारणांची गरज आहे म्हणून थोडक्यात? सुधारणा मी म्हणेल राजकीय पक्षांना अलर्ट राहणं आणि या गोष्टी समजून घेणं सगळ्यात पहिले आवश्यक आहे. एक दोन हम्म. पक्ष मला ऍक्टिव्हली करताना दिसतात. आता तुम्ही मतदार यादीचं जसं मी तुम्हाला सांगितलं 4 महिन्याआधी समरी रिव्हिजन असेल तर 4 महिन्याआधी लिस्ट येते. आपल्याकडे ऑगस्ट महिन्यात लिस्ट आली, ड्राफ्ट आला. त्यानंतर मग फायनल लिस्ट आली. त्यानंतर 14 तारखेला त्याच्या पुढची फायनल लिस्ट आली. सगळे सप्लिमेंट्स लागून. या सगळ्या बरं. प्रक्रियांमध्ये राजकीय पक्षांना ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे. बिहारमध्ये त्यांनी काहीतरी वेगळंच केलंय. पूर्ण इंटेन्सिव्ह रिव्हिजन लावलंय 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये. इंटेन्सिव्ह हम्म. रिव्हिजनला कमीत कमी तुम्हाला 8 ते 10 महिने लागतात. तिथे काहीतरी हो. त्यांचा वेगळाच घोळ सुरू आहे. दुसरं ईव्हीएमचं मी तुम्हाला सांगितलं. आता आपल्याकडे समजा महाराष्ट्राच्या निवडणुका होत्या त्यावेळी आपण लोकसभेचं घेऊ. लोकसभेच्या ज्या ईव्हीएम्स होत्या त्या मागच्या 2024 मध्ये आपल्या लोकसभेच्या निवडणुकीत 2023च्या ऑगस्ट महिन्यात तिथल्या आपल्याकडे वापरणाऱ्या ज्या ईव्हीएम होत्या 2023 महिन्याच्या ऑगस्ट महिन्यात आमच्या नागपूर जिल्ह्यात मी स्वतः ते काम करत होतो. आमच्या नागपूर जिल्ह्याची ईव्हीएम ऑगस्ट मध्ये आल्या, म्हणजे निवडणुकी जवळपास 8 महिन्याआधी. आम्ही ट्रॅक करत बर. होतो, आम्ही लक्ष ठेवत होतो. त्याच्यानंतर त्या मशीनची चेकिंग होते, त्यानंतर त्या असेंब्ली वाईज अलोकेट केल्या जातात. त्यानंतर निवडणुकीच्या 14 दिवसाआधी जेव्हा लिस्ट ऑफ कॅन्डिडेट फायनलाइज होते त्याच्यानंतर त्या मशीन मतदानासाठी तयार केल्या जातात. कारण तोपर्यंत आपल्याकडे उमेदवारच नसतात. त्यामध्ये तो बॅलेट पेपर टाकण्यात होतो, त्यानंतर त्यात मॉक पोलिंग होतं. ह्या सगळ्या गोष्टी होतात. ह्या प्रत्येक म्हणजे तुमच्या बूथवर येणारी मशीन ही त्या 13 दिवसाआधीच अनमार्क्ड होत असते. तुम्हाला तीच मशीन त्या बूथवर जाते, दुसरी मशीन जात नाही. एवढंच नाही, त्या समजा जे 10 बूथ आहेत त्याच्यासाठी एक सेक्टर ऑफिसर असतो 10 ते 12 बूथसाठी. आणि ती जर मशीन त्याच्याकडे कुठल्या मशीन्स आहेत त्याचे नंबरही जो निवडणूक लढतोय कॅन्डिडेट त्याच्याकडे असतात, त्याला दिले जातात. आता त्याला माहिती नाही की सेक्टर ऑफिसर नावाचा प्रकार आहे की नाही, हे बघितलेलं आहे. खूप उमेदवारांना माहिती नसतं. तर जी मशीन जर रिप्लेस होत आहे ती मशीन त्या 10 मशीन पैकी एकच असली पाहिजे. समजा जर 12वी मशीन येत आहे, 13वी मशीन येत आहे, याचा अर्थ काहीतरी घोळ आहे. ऍक्सेस आहे इलेक्शन लॉ मध्ये, ह्या सगळ्या गोष्टी ईव्हीएमच्या संदर्भात आहेत. पण या बरं. पूर्ण प्रक्रियेमध्ये मला खूपशे लोक अबसेंट दिसले. पण अजून एकदा सांगतो, कितीही म्हटलं तरी ती एक मशीन आहे. बरोबर. आणि त्या मशीनवर तुम्ही किती विश्वास ठेवू शकता याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. ओके. मी इतक्या निवडणुका पाहिलेल्या आहेत, अजून प्रूफ भेटलेला नाही आहे की ईव्हीएम. बरं, याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट इंटरेस्टिंग आहे की आतापर्यंत जेवढे डेमॉन्स्ट्रेशन झाले इलेक्शन कमिशनने, त्यांनी म्हटलं हे ईव्हीएम आहे, तुम्ही हॅक करून दाखवा. एकाही डेमॉन्स्ट्रेशन मध्ये इलेक्शन कमिशनने त्या ईव्हीएमला हात लावू दिलेला नाही. बरं. त्यांनी म्हटलेलं तुम्ही सॉफ्टवेअर आणा, हे करा. एकही डेमॉन्स्ट्रेशन मध्ये हात लावू दिलेला नाही आहे. मला कळत नाही इलेक्शन कमिशन का स्वतःच्या पायावर असं धोंडे मारतंय. एक एक गोष्ट त्यांच्याकडनं येते. आणि तुम्हाला ट्रान्सपरंट राहायला हवं. तुम्ही डाटा लपवताय, तुम्ही ठीक आहे ना, लोकांना ईव्हीएम बद्दल प्रश्न आहे तर त्यांना हात लावून चेक करू द्या ना. हे प्रॉब्लेम्स आहेत ईव्हीएम वर. ज्यावेळी प्रश्न उपस्थित होत आहेत त्याच्यानंतर माहिती देण्याच्या ऐवजी ती दडवली जाते. म्हणजे सीसीटीव्ही फुटेज बद्दलचा मुद्दा तुम्ही आता तुमच्या कायद्यामध्ये बदल करून हे करता. पंजाबमध्ये एक याचिका दाखल झाली होती, त्यांनी माहिती द्या म्हणून सांगितलं होतं कोर्टाने, हायकोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही देत नाही. ऍब्सोल्युटली. आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी पण याबद्दल विचार करायला हवा. राजकीय केंद्रामध्ये ज्या पक्षाची सत्ता आहे, खरंच तुम्हाला लोकांमध्ये जर पूर्ण निवडणूक प्रक्रियेविषयी त्यांचा विश्वास असला पाहिजे, त्यांचा कॉन्फिडन्स असला पाहिजे असं मला वाटतं, तर तुम्हाला पॉलिसी चेंजेस आणायला लागतील. बरोबर. नाही तर ज्या पद्धतीने हे चाललं, लोकांचा या स्ट्रक्चरवरचा विश्वास जर उठला
तर ते भारताच्या डेमोक्रेसीसाठी प्रचंड घातक आहे. धन्यवाद या सविस्तर चर्चेबद्दल. खर तर जेव्हापासून हे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी या सगळ्या प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचणं आवश्यक होतं, म्हणून आपण पवन दहाट यांच्याशी चर्चा केली आणि एक सगळ्या निवडणूक यंत्रणेचा अत्यंत जवळनं त्यांनी अनुभव घेतलेला आहे. स्वतः ते त्याच्यामध्ये काम करतायत आणि स्वतः लॉयर पण आहेत, त्यामुळे कायद्याचं पण ज्ञान त्यांना चांगल्या पद्धतीनं आहे. आशा असेल की तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दूर झाली असतील. यांनी संपूर्ण मुलाखतीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, तुमच्या मनामध्ये अजून कुठले प्रश्न बाकी असतील तर ते पण कळवा आणि तुमचे स्वतःचे अनुभव या सगळ्याबद्दलचे नेमके काय आहेत त्या सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.